धन्यवाद यूट्यूब फॅमिलीला, यूट्यूबला मुलींना धन्यवाद. सर्दी काय माझी राह नाही बघा, दवाखाना पण करत नाही ना, काय करायचं. एक गावामध्ये नवरा बायको होते. नवरा बायकोनं 2 बकऱ्या पाळल्या होत्या आणि गाढव आणि घोडं. तर ते गाढव घोडं लय लाडके. घोडं भरपूर लाडकं. त्याला रोज शॅम्पूनं नाव घालायचं, त्याची मालिश करायची, त्या घोड्याची ते चमकावायचं त्या घोड्याला. गाढवाला बिचारायला आंघोळ पण नाही घालायची. तर मग या गाढवाला लई जळण व्हायची. म्हणायचा मी गाढवासारखं वजं वाहतो, आहे तर गाढवासारखं वजं वाहतो, माझी किंमत नाही करत माझा मालक. आणि त्या घोड्याला काय एवढं काम असते. तेव्हा घोड्यांना त्याला खायला चांगलं चांगलं, त्याला राहायला जागा चांगली, आणि मला इथं बांधून ठेवतात बाहेर, आणि त्याला मस्त कोट्यामध्ये ठेवतात, मला बाहेर मैदानमध्ये ठेवतात. खायला पण मला बरोबर देत नाहीत, आणि घोड्याला चांगलं चांगलं खाऊ घालतात, खुराक. काय माझी जिंदगी आहे. मग एक दिवस काय झालं, त्या गाढवाला घरीच ठेवतात आणि घोड्याला ह्याला नेतात. म्हणजे ते मालक नाही का, कुठं पण काय पण झालं ना, तर मालक घोड्याला घेऊन जायचा ना. घोड्याला घेऊन जायचा तर रस्त्यामध्ये एक डाकून पकडलं, चोरांनी पकडलं आणि मरणाचं मारलं. मालकाला बी मारलं आणि त्या घोड्याला बी मारलं. घोड्याचे पण पाय भरपूर मार लागला पायाला. आणि मग कसं तरी लंगडत घोडं आलं घरी, मालक आला घरी, आणि हे म्हणतो काय झालं रे दादा तुला. गाढव म्हणतो काय झालं, तर म्हणतो काय म्हणला, शिकारीला गेला म्हणला, तिकडं चोर भेटले आणि मालकाला मारलं आणि मला मारलं मरणाचं. बघ तुझी जिंदगी चांगली आहे, तुला कुठं घेऊन तर जात नाही मालक, मला तर कुठं पण मालक घेऊन जाते. बघ माझ्यापेक्षा तर तुझी जिंदगी चांगली आहे, माझ्यावर काय जळत बसला होता. हो म्हणला दादा, मी तुझ्यावर लय जळत होतो, आता इथून पुढं आपण दोघं दोस्त, आता कधीच नाही जळणार तुझ्यावर. असं असतं, जे आहे ना त्याच्यामध्ये समाधान मानायचं. त्याच्यावर जळून काही उपयोग नाही. चला.